Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. महाराष्ट्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान आता पार पडलेलं आहे। तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे। उमेदवार अर्ज भरतायत। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये डीएमके पॅटर्न तसेच संविधान बदलावरून झालेले आरोप टीका यामुळे आता भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारामध्ये उतरवलंय। महाराष्ट्रामध्ये 2 दिवसात विक्रमी 6 सभा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या आणि त्या प्रामुख्याने या सभा ज्या होत्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत्या। पुणे असेल, सोलापूर असेल किंवा माढा असेल या राष्ट्रवादीचा बेल्ट असलेल्या या जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आणि या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका तर केली, परंतु शरद पवार यांच्यावरती मोदींनी थेट टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। फक्त टीकाच नाही तर शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावरती भटकती आत्मा असा उल्लेख त्यांचा मोदींनी केला। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते तापण्यास सुरुवात झालेली आहे। अजित पवारांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलाय आणि नरेंद्र मोदी यांच्या भटकती आत्मा या टीकेवरती शरद पवारांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं। त्यांनी सुद्धा मोदींच्या टीकेला उत्तर दिलंय। परंतु असं असलं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणणं हे भाजपच्या अंगलट येईल का या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सातारा या 3 जिल्ह्यांमध्ये सभा घेतली। त्यानंतर ते पुण्यात दाखल झाले। सोमवारी संध्याकाळी त्यांनी पुण्यामध्ये सभा घेतली आणि या सभेमध्ये 1995 साली महायुतीचं सरकार पाडण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला होता असा आरोप शरद पवार यांच्यावरती मोदींनी केला। त्यानंतर त्यांनी शरद पवारांचा उल्लेख थेट भटकती आत्मा असा काहीसा केला। त्यामुळे नरेंद्र मोदी शरद पवारांबद्दल नेमका काय म्हणाले हे एकदा ऐकूयात। और आज मुझे कुछ कहने से पहले और मैं जो बोलूंगा कोई अपने व्यक्तिगत सर पे न ले टोपी, लेकिन हमारे यहां कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया और कई मुख्यमंत्री अपना कार्यकाल भी पूरा नहीं कर पाए। ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते, ये आत्मा कुछ भी कर देती है। वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है। 1995 में जब बीजेपी शिवसेना की सरकार आई तो भी आत्मा उस सरकार को अस्थिर करने के काम में लग गई और 19 में तो उन्होंने जनादेश को ही इतना बड़ा अपमान किया, वो महाराष्ट्र की जनता भली भांति जानती है। और आज सिर्फ महाराष्ट्र को अस्थिर करना ही आत्मा को संतोष नहीं होता है, देश में अस्थिरता पैदा करने का खेल चल रहा है। आज भारत को ऐसी भटकती आत्माओं से बचा करके देश में एक स्थिर मजबूत सरकार की तरफ आगे बढ़ना बहुत जरूरी है। दोस्तों, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केल्यामुळे राजकीय वादंग पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याच रात्री फलटणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची सभा पार पडली। या सभेमध्ये जयंत पाटलांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। राष्ट्रवादीचे काही नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे भाजपच्या नेत्यांमध्ये या वक्तव्याबद्दल चुप्पी साधलेली होती, परंतु खरा प्रश्न उपस्थित जो होत होता तो अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल आणि सकाळ होता अजित पवारांनी मोदींच्या त्या स्टेटमेंटबद्दल
त्या वक्तव्यांबद्दल स्पष्टीकरण दिलं आणि स्पष्टीकरण दिलं नाही तर मोदींच्या वक्तव्यावरती अजित पवार यांनी आक्षेप घेतला। तर अजित पवार प्रामुख्याने काय म्हणाले तर मी काही ज्योतिषी नाही आहे, मोदींची पुढची कुठली सभा असेल तिथं मी पण असणार आहे, त्यावेळेस पंतप्रधानांना विचारेन की भटकंती आत्म्याचं नाव नक्की कोण आहे, कुणाला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे स्टेटमेंट केलं असं मी त्यांना विचारणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं। ते नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूयात। मी आता काही ज्योतिषी नाहीये, त्याच्या संदर्भामध्ये नक्की त्यांच्या मनात मी मागाशीच उत्तर दिलं की ह्या बाबतीमध्ये पुढची कुठली सभा असेल त्यावेळेस मी पण तिथं असेल, त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारीन की ते भटकती आत्म्याचं नक्की नाव कोण आहे, कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे स्टेटमेंट केलं असं विचारीन आणि त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला सांगेन। नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर अजित पवारांनी त्यांच्या वक्तव्यावरती आक्षेप घेतला। ते कुणाबद्दल बोलत होते याबद्दल त्यांच्याशी बोलून मी माध्यमांना सांगेल असं अजित पवार यांनी म्हटलं आणि त्यानंतर शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिलं। ते उत्तर देताना काय म्हणतायत, मोदींचा हल्ली माझ्यावर फार राग आहे। काल ते म्हणाले महाराष्ट्रात एक आत्मा आहे आणि तो अस्वस्थ आहे। होय मी अस्वस्थ आहे पण स्वतःच्या स्वार्थासाठी नाहीये, शेतकऱ्यांचं हित आणि सामान्यांचं दुखणं झेलण्यासाठी मांडण्यासाठी मी अस्वस्थ आहे। लोकांना सध्या संसार करणं अवघड झालेलं आहे असं म्हणत कुठेतरी शरद पवार यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये जो वैयक्तिक टीका करण्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित होत असतो किंवा राजकारणातील शत्रुत्व जे आहे त्यावरून सातत्याने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधावरून सुद्धा चर्चा होत असते। परंतु आता भाजपच्याकडून किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवार यांच्यावरती जे थेट आरोप करण्यात आले, भटकती आत्मा असा उल्लेख करण्यात आलाय, त्यामुळं कदाचित हे प्रकरण भाजपच्या अंगलट येऊ शकतं का अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। आता ते कसं अंगलट येऊ शकतं आणि या प्रकरणाचा नेमका इतिहास काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीपूर्वी प्रचाराची रणधुमाळी सुरू होती आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनलला मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी शरद पवार यांचा इरा संपलाय, यांचा काळ संपलाय असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती निर्माण झाली होती। पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील त्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची चर्चा झाली आणि हे प्रकरण शांत होत नाही, तोच ईडीने शरद पवार यांना नोटीस दिल्याचं प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर शरद पवार खुद्द स्वतः त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडले आणि ते ईडीच्या कार्यालयामध्ये जायला निघाले। ते ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत पण एक जो मेसेज होता की थेट शरद पवार यांच्यावरती आरोप करण्यात येत आहेत, त्यांना टार्गेट करण्यात येत आहे, हे प्रकरण गाजलं आणि त्यामुळं कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल या भागामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना काही प्रमाणात त्यांच्या जागा वाढल्याचं पाहायला मिळालं होतं। याचा परिणाम काय झाला तर भाजपच्या जागा कमी झाल्या। 122 जागा भाजप 2014 मध्ये जिंकलेलं होतं आणि 106 जागा भाजप 2019 मध्ये जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर एक प्रकारे शरद पवार यांच्यावरती वैयक्तिक आरोप करणं किंवा थेट टीका करणं किंवा त्यांच्यावरती टोकाचे आरोप करणं हे कुठेतरी शरद पवार यांच्या अंगलट आल्याचं भाजपला आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर आता सध्या शरद पवारांनी 10 जागा या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात त्यांच्याकडे घेतलेल्या आहे। त्यामध्ये बारामती असेल किंवा शिरूर असेल किंवा सातारा असेल, वर्धा असेल या जागांवरती शरद पवार यांच्याकडून सातत्याने ताकद लावण्यात येते। प्रचार सभा त्या सातत्याने घेत आहेत, साताऱ्यामध्ये घेत आहेत, माढ्यामध्ये घेत आहेत, बारामतीमध्ये घेत आहेत। परंतु आता नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा असा उल्लेख शरद पवार यांच्या केल्यामुळं कुठेतरी त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शरद पवारांच्या। परिणामी मावळ असेल, बारामती असेल, माढा असेल, सोलापूर असेल, सातारा, कोल्हापूर, नाशिक असेल, पुणे असेल किंवा शिरूर असेल, ही जी जिल्हे आहेत, ही जी लोकसभेची मतदारसंघ आहे, इथे शरद पवारांचा मोठा प्रभाव मानला जातो। शरद पवारांची स्वतःची एक मतं इथे आहेत, त्यांचे नेतेसुद्धा या ठिकाणाहून जिंकलेले आहेत। त्यामुळं भाजपच्या या टीकेमुळं शरद पवारांना फायदा होईल अशी काहीशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।